पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री नामदेव तुकाराम. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम्. यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. अंतकाले च माम एव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावं याति न अस्ति अत्र संशयः. च अंतकाले माम एव स्मरन् कलेवरं मुक्त्वा यः प्रयाति समद्भावं याति अत्र संशयः न अस्ति. भगवंत या श्लोकामध्ये सांगतात की आणि च म्हणजे आणि मागील श्लोकाचा संदर्भ. अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने काही प्रश्न विचारले होते का अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथम ज्ञेयोसी नियतात्मभिः. भगवंता प्रयाण काल्याच्या वेळी तुला नियतात्मभिः ज्यानं आपल्या अंतःकरणाचं नियमन केलेलं आहे, निग्रह केलेला आहे, जो साधनेमध्ये निमग्न आहे, तो तुला कशा प्रकारे जाणतो असा प्रश्न केला होता. त्याचं उत्तर भगवंत देतात अंतकाले मामेव स्मरण. अंतकालामध्ये माझं स्मरण करून आणि कलेवरम मुक्त्वा कलेवराचा म्हणजे शरीराचा त्याग करून यह प्रयाती जो जातो समद्भावम याती माझ्या स्वरूपाला तो प्राप्त होतो. अत्र संशय न असते या ठिकाणी म्हणजे संशय नाही, तो निश्चितच मला प्राप्त होतो. आता वय बघा. जे आताचे सांगितले होते आगा अधियज्ञ म्हणताला जयाते जे आधीची तया माते जाणोनी अंती. जे आताचे सांगितले होते आताच आपण ज्याचं वर्णन केलेलं आहे, ज्याला आपण अधियज्ञ असं म्हटलं आहे, ते असणारं त्या जे तया माते आधीची अंती जाणोनी त्या मला जे मुळापासून कडेपर्यंत म्हणजे सर्व ठिकाणी मीच आहे असं जाणून अशा असणाऱ्या त्या मला म्हणजे अधियज्ञाला मला ते जाणतात. कसे जाणतात म्हणले आधीची म्हणजे मरणाच्या पूर्वी तर जाणतातच, पण अंती म्हणजे मरणाच्या वेळेला सुद्धा ते मला जाणतात. असे असणारे ते देह झोळ ऐसे मानवणी ठेले आपण पे आपण होवणी जैसा मठ गगना भरवणी गगनीचे असे. ते देह झोळ ऐसे मानवणी ते काय देहाला झोळ मानतात. झोळ म्हणजे काय झोळी. झोळी जसं एखादी वस्तू ठेवण्याकरता काय असते झोळी म्हणजे आपल्या भाषेमध्ये पिशवी. तसं त्यांनी काय देहाला काय म्हटलेलं आहे पिशवी झोळ म्हटलेली आहे. कशाची आत्म्याला राहण्याची काय ती आहे एक प्रकारची झोळ आहे झोळ आहे. ठेले आपण पे आपण होवणे मग ते काय आपल्या आत्मस्वरूपाला ते ज्ञान करतात. ते काय मी देह आहे असं ते म्हणत नाहीत, मी आत्मस्वरूप आहे अशा प्रकारे ते काय करतात ज्ञान प्राप्त करतात. मग त्याला उदाहरण दिलं जायचं मठ गगना भरवणी गगनीचे असे. मठ गगना भरवणी काय म्हणले संपूर्ण आकाशे त्यामध्ये काय केलं एखादा मठ बांधला म्हणजे एखादी वस्तू बांधली. ती वस्तू कुठे बांधली त्या मठामध्ये बांधली म्हणजे त्या वस्तू कुठे बांधली आकाशामध्ये बांधली. मग त्या त्या मठामुळे काय झालं त्या आकाशाला मठाकाश नाव झालं. बरोबर का. आकाशाला मठाकाश नाव कशामुळे आलं मठामुळे आलं. पण जैसा मठ गगना भरवणी गगनीची असे. आता या मठामध्ये आकाश भरलेला आहे. मठामध्ये काय आहे आणि मठ कुठे राहतोय आकाशामध्येच. तसं या देहामध्ये काय आत्मस्वरूप आत्मस्वरूपाला राहायची देह म्हणजे काय झोळी आहे आणि झोळी राहते कुठे या ब्रह्मस्वरूपातच आत्मस्वरूपामध्येच. काय आत्म्यालाच ब्रह्म हे नाव आहे. हे प्रतितीया माझ घरी तया निश्चयाची वरी आली. अशा प्रकारे या प्रतितीच्या माझ घरी या प्रतितीया माझ घरी जसं एखाद्या देवळाचं दार असावं आपण तिथे बसल्यानंतर कसं वाटतं प्रसन्न वाटतं. तसं या अनुभवाच्या घरामध्ये म्हणजे मी ब्रह्म आहे मी आत्मस्वरूप आहे अशा अनुभवाच्या घरामध्ये काय झालं त्यांना निश्चयाची वरी त्या घरामध्ये निश्चयाची वरी आली. त्यांना काय झालेलं आहे मीच आत्मस्वरूप ब्रह्म आहे अशा प्रकारे मी तो वासुदेव तत्वदा म्हणजे अशा प्रकारे त्यांना निश्चय झालेला आहे. आली मनोनी बाहेरी नव्हेची से ते काय झालेले आहेत अनुभवाच्या आत्मस्वरूपाच्या घरामध्ये निश्चयाच्या
पडवीवर ओवरीवर काय झालेले आहेत, शांतपणे झोपलेले आहेत. सुखे मी निजवलगा शून्य सारोनी तेथे, अशा प्रकारे शांतपणे झोपलेले आहेत. म्हणून त्यांना काय बाहेर काय चाललंय, कुठे काय, काही आठवण राहिलेली नाही. कारण ते काय आहेत, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले आहेत. यस्या काय ना, काय या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, देखे भूतजात निदले तेथेची जया पाहिली, आणि जीव जथ चेले तेथ निद्रित जो. जीव कुठे जागे आहेत, संसाराच्या ठिकाणी, आणि जीव कुठे झोपतात, अज्ञानामध्ये, पुन्हा संसारामध्ये जागे होतात. पण ज्याला मी ब्रह्म आहे, मी आत्मस्वरूप आहे, अशा प्रकारचे ज्ञान झालेलं आहे, तो वरवर नाही झोपला तरी देखील तो झोपलेला असतो. कुठे झोपलेला असतो, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला असतो. संसाराचं म्हणजे संसार ठिकाणी झोपलेला असतो, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो काय झालेला असते, त्याची वृत्ती लीन झालेली असते. आत्मसुखे मी निजवलगा शून्य सारोनी तेथे. दुसऱ्या भाषेमध्ये काय, संसारी जीव आत्मस्वरूपाचं त्यांना ज्ञान नाही, संसाराचं त्यांना काय आहे, ज्ञान आहे. पण याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, म्हणजे आत्मस्वरूपाची झोप लागलेली आहे, आणि संसाराचं काय झालेलं आहे, त्याला विसर पडलेला आहे. ऐश सभाय ऐक्य संचले मीची होनी असता रचिले. ऐश सभाय ऐक्य संचले. सभाय ऐक्य म्हणजे काय, देहामध्ये असलेलं आत्मस्वरूपच व्यापक असलेलं ब्रह्म आहे. सभाय ऐक्य संचले म्हणजे काय, आतमध्ये मीच आहे आणि बाहेरही मीच आहे. आत हरी बाहेर हरी, सर्व ठिकाणी मीच आहे. अशा प्रकारे सभाय ऐक्य संचले मीची होवनी असता रचिले, मीची होवनी रचिले असता. जे असे जे आतून बाहेरून ऐक्य स्थिर झाले असता, म्हणजे संपूर्ण ठिकाणी मीच आहे, अशा प्रकारे त्यांना ज्ञान झालेलं आहे. मग अशा वेळी बाहेर भूतांची पाचही खवले निनता पडिली निनताची. म्हणले बाहेर जी काय भूतांची 5 खवले आहेत, भूतांची काय आहेत, 5 कवच काय आहेत. हे शरीर म्हणजे काय, पंचभूतांचं आहे. म्हणजे काय, हे पंचभूतांचं काय आहे, कवच आहे आत्मस्वरूपावरती. हे पडिले निनताचे, ते जर अकस्मात केव्हा पडून गेलं, म्हणजे त्यांचा देह पडला तरी निनताचे, तरी त्यांना काय त्याचं ध्यान नाही. तरी आता देह असो अथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहोत. देह असो किंवा जाओ, आम्ही काय झालेलो आहोत, आत्मस्वरूप झालेलो आहोत. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आता उभेया उभेपण नाही जयाचे, मा पडिली या गहन कवन तयाचे. म्हणून प्रतितीची पोटीचे पाणी न हाले. उदाहरण दिलं की सांगितलं की उभया उभेपण नाही जयाचे. ज्यावेळेस देह जीव म्हणजे देह कार्य करत होता, देह जिवंत होता, त्यावेळेस त्यांना देहाचं भान नव्हतं. त्यावेळेस त्यांना देहाचं भान नव्हतं. मग ज्यावेळेस देह पडला त्यावेळेस त्यांना देहाचं भान होईल का, असताना त्याचं भान नाही, मग गेल्यावर त्याचं भान राहील का. कदाचित समजा आपल्याला जी वस्तू आपल्या जवळ आहे असं ज्ञान नाही, एखादी वस्तू आपल्या जवळ आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही, बरोबर का. कदाचित ती वस्तू चोरीला गेली, मग आपल्याला त्याचं दुःख होईल का. ती वस्तू जवळ असताना आपल्याला त्याचं ज्ञान नाही, मग आपल्याला काय त्याचं काही सुख नाही, म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला आनंद नाही. कदाचित ती वस्तू चोरीला गेली आहे, आपल्याला काय दुःख होईल का, का दुःख होणार नाही. असताना तिचं ज्ञान नव्हतं, मग गेलेलं काय कळेल का. तसं देह असताना यांना देहाचं ज्ञान नाही, मग देह गेल्यानंतर यांना काय, देह गेल्याचं काय दुःख होणार नाही. आता उभेया उभेपण नाही जयाचे, मा पडिलिया तयाचे कवन गहन. म्हणले आता ज्या ज्ञानी योग्याला शरीर जिवंतपणे उभे असताना काय, त्याच्या उभेपणाची जाणीव नाही. मग मरणाचे वेळी देह पडल्यानंतर त्यांना त्यांचे मोठे दुःख होणार आहे का, नाही होणार. म्हणून प्रतितीची पोटीचे पाणी न हाले. म्हणून देह पडताना त्या ज्ञानी योग्याच्या अनुभवाच्या पोटातले पाणी येत किंचितही हलत नाही. म्हणजे काय, देह जाताना काय त्यांना देह योगाचं येत किंचितही दुःख होत नाही. ते ऐक्याचे आही होतली की नित्यतेची अर्धही घातली, जैशी समरस समुद्री धुतली डोळ्याची ना. तो ज्ञानी म्हणजे कसा आहे, ऐक्याची आहे होतली, जणू काय तो ऐक्याची मूर्तीच बनलेला आहे. ब्रह्म आणि आत्मा काय यांचं ऐक्य, किंवा मी सर्व ठिकाणी देव नटला नाना परी, अशा प्रकारे काय मीच या सर्व ठिकाणी आहे, मीच काय सर्व जगामध्ये व्यापलेलो आहे, मी व्यापक आहे, अशा प्रकारे ज्ञान झालेलं आहे, ऐक्य ज्ञान झालेलं आहे. ऐक्याचे आहे वतली, त्याचा असणारा देह म्हणजे काय, जणू ऐक्याची मूर्तच तयार झालेली आहे. जसं म्हणतो ना कैवल्याचा पुतळा, ज्ञानवरांना काय म्हणलंय, कैवल्याचा म्हणजे ज्ञानाचा जणू काय ते पुतळाच आहे.
तशा प्रकारे हा म्हणजे काय जणू ऐक्याचा काय पुतळाच आहे. कैवल्य म्हणजे काय? कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्षाचा. हा, मोक्षाचा पुतळा. मोक्ष कसा आहे? निर्गुण्य. त्याला काय, मोक्षाला काय रूप आहे का? नाही मुक्तीला. पण कैवल्य नाम मोक्ष, पण तसं काय मोक्षाचा पुतळाच आहे. ऐक्याचे आहे वतले की नित्यतेची या हृदये घातली, किंवा हृदयामध्ये ती कुठे, हा की नित्यतेची हृदय घातली. ती मूर्ती म्हणजे कशी आहे? जणू काय ते ऐक्याची मूर्ती बनलेली आहे. आणि ती मूर्ती कुठे घातलेली आहे? कुटस्थ नित्यतेच्या, म्हणजे कुटस्थ नित्यतेच्या हृदयामध्ये घातलेली आहे. हृदयामध्ये काय म्हणजे सुरक्षित ठेवलेली आहे. कुटस्थ नित्यता. कुटस्थ म्हणजे काय? आत्मस्वरूप. कुटस्थ नित्यतेच्या हृदय म्हणजे घातलेली आहे. याचा अर्थ कसा करा? कुटस्थ नित्यतेच्या हृदयामध्ये घातलेली आहे म्हणजे काय? हा, सुरक्षित ठेवलेली आहे. आत्मस्वरूप हृदयामध्ये ठेवलेली आहे. म्हणून काय झालं म्हणले? ती एकरूपतेच्या समुद्रात धुवून ठेवलेली आहे. जैशी समरस समुद्री धुतली रुळेची ना. हा, ऐक्य एकरूपतेच्या समुद्रामध्ये धुवून ठेवलेली आहे. त्यामुळे ती देहपाताच्या वेळी होणाऱ्या दुःखाने मलिन होत नाही. तिला काय आधीच काय करून ठेवलेलं आहे? स्वच्छ करून ठेवलेलं आहे. ती अशा प्रकारे काय स्वच्छ केलेले आहे का तिच्यावर कसल्याच प्रकारची घाण बसू नये. पै अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरिला, पाठी देवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. उदाहरण दिलंय की अथावी म्हणजे काय? एखादा पाण्याचा डोहा असावा. त्या पाण्यामध्ये काय केलं आपण? एक गाडगं बुडवलं, एक मठ, एक गाडगं काय केलं? त्याच्यामध्ये आपण एक भांड आपण त्याच्यामध्ये बुडिलं. कशात? पाण्यामध्ये. अथावी घट बुडला तो आता बाहेरी उदके भरला. मग काय होतं? त्याच्यामध्ये मध्ये पाणी शिरतं आणि बाहेरून काय असतं? पाणीच असतं. आणि जरा असा असणारा तो घट अकस्मात काय झालं? पाण्यामध्येच काय झाला? फुटला. काय झालं? पाण्यामध्ये फुटला. पाठी देवगत्या जरी फुटला. पाण्यामध्ये देव फुटल्यानंतर मग तो घट फुटल्यानंतर घट फुटेल का पाणी फुटेल? घट फुटेल. पाणी कसं आहे? पाणी पूर्वी म्हणजे त्या समुद्रामध्येच होतं किंवा त्या व्यापक जलाशयामध्येच होतं. फक्त काय मध्ये त्याच्यामध्ये आपण घट बुडेला आणि ते पाणी काय झालं? घटामध्ये गेलं. घट फुटल्यानंतर पाणी कुठे जाईल? जिथं तिथंच आहे. ते कुठे जाणार नाही. जागेरच. तशा प्रकारे हे संपूर्ण म्हणजे काय? एक प्रकारचा अथाई म्हणजे समुद्र आहे. हे व्यापक असलेलं जसं काय हे संपूर्ण पाणी. याच्यामध्ये काय झालं? हा देहरूपी घट आपण बुडिला. याच्यामध्ये काय झालं? ते पाणी शिरलं. म्हणजे जसं काय आत्मस्वरूप आतमध्ये आहे, बाहेर आहे. आणि नंतर काय झालं? अकस्मात हा देह नष्ट झाला. मग मध्ये असलेलं आत्मस्वरूप ते तुटेल का? जसं त्या घटामध्ये असलेलं पाणी ते तुटत नाही, तसंही देखील तुटत नाही. पाठी देवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे? नाही फुटत. किंवा धरलं ना तरी सरपे कवच सांडिले. सर्पाने काय केलं? कवच सांडिले. सर्पाच्या अंगावर काय ते काटे. तो कवच काय करतो? ते टाकून देतो. त्याला त्याचं काय दुःख होतं का? नाही. का उभारेने वस्त्र फेडिले. किंवा आपल्याला काय झालं? गरमाला लागलं. आपण काय करतो? सहज कपडे काढतो, बरोबर का? आणि मग असं खुली हवा घेतो. उभारेने वस्त्र फेडिले. मग हे सर्व काढल्यानंतर आता कपडे काढल्यानंतर काय आपलं काय देह काही कुठं काही देह फुटवतो का? काय एखादा देह मोडतो का? नाही. किंवा सापाने काट टाकल्यानंतर त्याचं काही शरीर काही मोडतं का? दुसरं काही शरीराला काही इजा होते का? नाही. शरीर चांगलं वाटतं त्याला. किंवा गरमल्यानंतर आपण कपडे काढल्यानंतर चांगलं वाटतं. तरी सांग पा अवयवा माझी काय मोडले. अवयवामध्ये काही मोडतड होते का? नाही होत. तशा प्रकारे तैसा हा आकार आहाच भ्रंशे. हा वरवर असलेला जो काही आकार आहे तो सहजच काय होतो? नष्ट होतो. वाचवणे शिवाय वस्तू ते साचलीची असे. पण त्या आकारा वाचूनही ब्रह्मवस्तू कशी आहे? जशीच्या तसेच भरलेली आहे. तेची बुद्धी झाली या. आणि त्या ब्रह्मवस्तूचं ज्याला ज्ञान झालेलं आहे तेची बुद्धी झाली या. आता कैसे निविसकुसे. त्या आणि तिचं ज्याला ज्ञान झालेलं आहे मग तो कशाने बरे आता विसकुसे म्हणजे चुरगळून जाईल. ब्रह्मवस्तूच आपण आहोत अशी निश्चयात्मक बुद्धी ब्रह्मबुद्धी झाल्यावर ती आता कशाने बरे चुरगळून जाईल. आता आकारो हा आहाचा भ्रंशे वाचवणीच्या वस्तूवरती साचलीची असे. बरोबर असलेला आकार नाहीसा झाला
आणि मध्ये असलेली वस्तू काय जशी आहे तशीच आहे. त्याच्यामध्ये काय ती मरत नाही, जन्मत नाही. आणि तीच वस्तू आपण आहोत असं ज्याला ज्ञान झालेलं आहे, तो कशाने चुरगळून जाईल, तो कशाने नष्ट होईल नाही. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे देहाते मुकली ते मीची होती. म्हणून अशा प्रकारे अंतकाळी माते जाणत साते, मला जाणून जे देहाचा काय करतात, त्याग करतात, ते काय होतात, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणजे ते देहाचा त्याग करत नाही, देहाचा काय होतो, आपोआप त्याग होतोय. जिवंतपणेच असताना त्यांना काय देहाचं भान नाही, मग मेल्यानंतर काय त्याचं देहाचं भान होईल का? देह गेल्यानंतर नाही होणार. एरवी तरी साधारण, परंतु काय विचार करून पाहिलं आपण, सामान्य लोकांचा विचार केला तर सामान्य लोकांचं मरण होत असताना काय होतं मग बघा ते सांगतात. एरवी तरी साधारण, सामान्य नियम असा आहे की उरी मरण आदळली, या जर एखाद्याच्या देहाचं मरण आलं तर, बरोबर का, मरण उरावर आदळले, जसं काय मरण येऊन त्याच्या छातीवर आदळलं, म्हणजे छातीवर काय, त्या छातीवर यम येऊन बसला, जसं काय त्याच्या छातीवर काय झाला, यम येऊन बसला. वरी आदळले या मरण, जो आठव धरी अंतकरण त्याची होईजे. म्हणजे त्याचं मरण आल्यानंतर काय होतं, मरणाच्या वेळेस ज्याच्या अंतकरणामध्ये जे जे असेल ना, तो त्या त्या गतीला प्राप्त होतो. ज्या पदार्थाची आठवण करते तो मरणोत्तर तद्रूप होऊन जातो. बरोबर का? उदाहरण दिलं बघा, जैसा कवन एक काकोलती पळता पवन गती दुपावली अवचिती कुहा माझी पडी गेला. जैसा कवन एक म्हणले कोणी एखादा काकुळतीला येऊन काय झालं, पळायला लागला. कसा? पवन गती, वाऱ्याच्या वेगाने पळायला लागला. का पळायला लागला? काहीतरी मागं साप लागला म्हणा, काही बरोबर का वाघ लागला म्हणा, काहीतरी पाहिलं पळायला लागला अगदी वाऱ्याच्या वेगाने. आणि काय झालं, तो पळाला म्हणजे लय पळाला नाही, त्यानं काय झालं, वाघ पाहायला किंवा साप पाहायला, पळायला सुरुवात केली. एक दोन पावलं टाकले का लगेच काय झालं, दुपावली अवचिती खड्ड्यामध्ये किंवा एखाद्या विहिरीमध्ये, कुहा माझी पडी गेला, खड्ड्यामध्ये किंवा विहिरीमध्ये पडला. आता त्याला काय झालं, आपल्याला कळलं आपण आता खड्ड्यामध्ये पडायला लागलोय. त्याने स्वतःला किती वाचवण्याचा प्रयत्न केला, तो वर येईल का? नाही, तो खड्ड्यामध्ये पडणारच. दुपावली अवचिती अकस्मात कुहा माझी पडी गेला. आता त्या पडणीय आरवते, आता त्या मनुष्याला पडणीय आरवते म्हणजे काय, पडण्याच्या पूर्वी. पडणे परवते चुकवावया, पडण्याच्या पूर्वी आपलं पडणं चुकवण्याकरता नाहीच, त्याला काय पर्यायच नाही ना. पडण्याच्या पूर्वी आपण आता खड्ड्यामध्ये पडणार आहोत, म्हणून ते खड्ड्यामध्ये पडण्याचा आपण चुकवण्याकरता, त्याला काय पर्याय आहे का? त्याला काहीच पर्याय नाही म्हणून तेथे पडावेची पडे, त्याला आता पडावंच लागेल. त्याने 2-3 पावलं टाकले, त्याला कळलं अर आता, म्हणजे इकडे लक्ष होतं, इकडे पाहिलं अरे वाघ आलाय, मग तिने पळायला सुरुवात केली, समोर विहीर दिसली, अरे विहीर म्हणून तर लगेच खड्ड्यात घ्या पडला. नाही म्हणून तेथे पडावेची पडे, त्याला तिथे पडणेच भाग आहे. तेवी मृत्यूचेनी एके अवसरे, त्या तशा प्रकारे मरणाच्या वेळेला एके जे होणे जीवासमोर ठाके, जी एखादी वस्तू जीवासमोर येऊन उभी राहते. आपल्याला मस्त वाटतं आता ही वस्तू आपल्यासमोर नव्हती यायला पाहिजे, पण आली अकस्मात. ते होणे मग न चुके भलते परी, ते होणे मग भलते परी न चुके. मग त्या वस्तूच्या आकाराचं होणं का त्या वस्तूच्या जन्माला जाणं, ते काही केल्या चुकत नाही. उदाहरण दिलं, आणि जागता जवळ अशी जे, जसं आपण झोपेच्या वेळेला आपण पडल्यानंतर मग आपल्याला झोप लागण्याचे अवकाश, अशा वेळी आपल्या मनामध्ये जे चिंतन चालू होतं ना, मग तेच आपल्याला काय दिसतं, स्वप्नामध्ये दिसतं. आणि जागता जवळ अशी जे, तव जेने ध्याने भावना भावी जे, डोळा लागत खेव तेची स्वप्नी देखीजे. आणि जागता जवळ अशी जे, आपण मनुष्य जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत जेने ध्याने भावना भावी जे, आपल्या मनामध्ये आपण ज्या वस्तूचं ध्यान करतो, ज्या एका वस्तूच्या चिंतनाने आपण काय करतो, आपले मनामध्ये संस्कार निर्माण करतो, चिंतन करत राहतो. मग झोपल्यानंतर काय करतं, तेच काय होतं, स्वप्न पडतं. त्याच संस्काराने डोळा लागताच काय होतं, तीच वस्तू स्वप्नात दिसते. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम, तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः.
यम यम वा अपि स्मरन् भावं त्यजति अन्ते कलेवरम तम 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 एव येति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. बघा आता यम यम वा अपि स्मरन् भावम यम यम भावम स्मरन् वा यम यम भावं स्मरन् अंते कलेवरम त्यजति. ज्या ज्या भावाचं स्मरण करून किंवा ज्या ज्या वस्तूचं ज्या ज्या पदार्थाचं चिंतन करून अंते कलेवरम त्यजति, अंतकाळाच्या वेळेला कलेवराचा म्हणजे शरीराचा काय करतो, त्याग करतो. तम तम एव येति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. तम तम एव येति, नेहमी तद्भाव भावितः म्हणजे त्या वस्तूचं चिंतन केल्यामुळे काय होतं, त्या वस्तूच्या संस्काराने काय होतं, त्याचं चित्त काय होतं, त्या वस्तूचा काय करतं, मनामध्ये संस्कार धारण करतं. मग तम तम एव येते, तो काय करतो, त्यालाच प्राप्त होतो का ज्या वस्तूचं त्यानं काय केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. बघा मनुष्य मरतेवेळी ज्या ज्या पदार्थाचे स्मरण करत देहाचा त्याग करतो, त्या त्या पदार्थाच्या अखंड चिंतनाने संसारयुक्त झालेला तो त्या त्या पदार्थालाच प्राप्त होतो. तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे तेची मरणाची मेरे फार हो लागे. उदाहरण केलं, तेवी जितेनी अवसरे, जिवंत असताना जी वस्तू आपल्या किंवा एखाद्या वस्तूचं काय होतं, आपल्या मनामध्ये सारखं चिंतन होत राहतं. ज्या वस्तूचं जिवंत असताना ज्या वस्तूचं आपण जास्त चिंतन करतो, मरणाच्या वेळेला काय होतं, त्या वस्तूचं अधिक चिंतन होत राहतं. जास्त आपण ज्या वस्तूचे चिंतन केलंय, मरणाच्या वेळेला काय होतं, त्या वस्तूचे चिंतन त्याच्यापेक्षा अधिक होत राहतं. मग मरणाच्या वेळेला ज्या वस्तूचे चिंतन केलं, मग मेल्यानंतर काय होतं, त्याच वस्तूला प्राप्त होतो, त्याच जन्माला जातो, त्या संस्काराने युक्त आज जे काही असेल त्याला तो प्राप्त होतो. बघा त्याप्रमाणे जिवंतपणाच्या कालापासून अर्थात जन्मल्यापासून जो पदार्थ भोगल्यानंतरही आवडल्याप्रमाणे चित्तामध्ये संस्कार रूपाने उरतो. बरोबर का. जसं बा आता एखाद्याला फार गुलाबजाम खावा वाटते, सतत गुलाबजाम खातोय पण तरी वाटतं अजून गुलाबजाम भेटलेच पाहिजे काय, अजून भेटलेच पाहिजे गुलाबजाम, भेटलेच पाहिजे काय, सारखं गुलाबजामचं चिंतन. हे उदाहरण दिलं. असं कोणतं ते प्रत्येक घ्यायचं. जन्मल्यापासून जो पदार्थ भोगल्यानंतरही बघा आवडल्याप्रमाणे चित्तात संस्कार रूपाने उरतो. म्हणजे काय, भरपूर पैसा प्राप्त केला पण तरी वाटतं अजून प्राप्त झाले पाहिजे, किंवा भरपूर गाड्या घेतल्या नाही पण अजून गाड्या घेतल्या पाहिजे, ती गाडी निघली, ती नवीन गाडी निघली, ती घेतलीच पाहिजे का, ती आणली परत दुसऱ्या झाल्या. म्हणले आता भारतामध्ये सर्व गाड्या घेतल्या पण परदेशामध्ये ती गाडी आहे ती आपल्याला भेटली पाहिजे, हो ती झाली. बस साऱ्या गाड्या घेतल्या नाही म्हणले, अहो विमान पाहिजे होतं घरात, काय हेलिकॉप्टर पाहिजे होतं, काहीतरी संस्कार मनामध्ये राहिला सतत. बघा भोगल्यानंतरही आवडल्याप्रमाणे चित्तामध्ये संस्कार रूपाने ओढतो. तोच संस्कार रूपात असलेला पदार्थ मरणाच्या मर्यादेपर्यंत अधिकाधिक होऊन जातो. म्हणजे काय, सतत आपल्याला त्या पदार्थाची आस लागली तर ती आस कधी कमी होत नाही, उलट काय होते, वाढत जाते. तिला आपण खतपाणी घालत गेलं, जास्त आपण त्या पदार्थाचे चिंतन केलं तर मनामध्ये असलेली त्या पदार्थाची इच्छा काय होते, अजून वाढत जाते. कमी तर होत नाही परंतु काय येते, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. उदाहरण दिलं म्हणले, जो मनुष्य म्हातारा होतो त्याचं सर्व काही म्हातारा होतं. डोळे म्हातारे होतात म्हणजे डोळे जीर्ण होतात, कान जीर्ण होतात, कानाला ऐकू येत नाही, नाक जीर्ण होतंय, हात जीर्ण होतात, पाय जीर्ण होतात, शरीर जीर्ण होतात, सर्व काही जीर्ण होतं. फक्त एकच जीर्ण होत नाही. काय जीर्ण होत नाही, एकच वस्तू काय होते, म्हणजे म्हातारा जसा मनुष्य म्हातारा होत चालतो त्याचं सर्व काय होतं, जीर्ण होतं. परंतु एक वस्तू मात्र काय होते, तरुण होत चालते. काय होते, काय ती म्हणजे तृष्णा एका तरुणा येते. इच्छा मात्र काय होते, वाढत जाते. शरीर मात्र जीर्ण होते परंतु इच्छा मात्र काय होते, तरुण होते. तृष्णा एका तरुणा येते. बघा हे अवघड आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पित मनोबुद्धिर्मामे वैश्यस्य संशयः. तिथं काय संशय आहे का, संशय आहे ना. हां
म्हणून बघा, म्हणून तस्मात म्हणून भगवंत म्हणतात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध. काय कर, सर्व कालामध्ये माझं स्मरण करत युद्ध करत राहा. म्हणजे तुझं जे काय कर्म आहे ते करत राहा. मयी अर्पित मनोबुद्धी, मयी मनोबुद्धी अर्पित, ज्यानं आपली मन बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण केलेली आहे तो काय होतो, असंशयम माम एव यस्यसि. मग तू निसंशय मलाच प्राप्त होशील. बरोबर का. कर्म करत राहा म्हणले, परंतु काय मन बुद्धी काय माझ्या ठिकाणी ठेव. म्हणजे माझं पण स्मरण करत राहा, मला विसरू नको. कर्म तर करत राहा, परंतु माझं स्मरण खंडित होऊ देऊ नको. माझं स्मरण सतत झालं पाहिजे. म्हणून सर्व काळामध्ये माझे स्मरण कर आणि युद्ध कर, स्वधर्म अनुष्ठान कर, ज्याने माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केलेली आहेत, असा तू मलाच प्राप्त होशील. आता याच्या पुढे काय सांगितलेलं आहे, मरणाचा प्रकार. आणि मरणे जया जे आठवे तो तेची गती ते पाहावे, मनोनी सदा स्मरावे मातेची तुवा. म्हणून आता आणि जया मरणी जे आठवे, आणि ज्याला मरणाच्या वेळी ज्याची आठवण होते तो तेची गती ते पाहावे. मग तो काय होतो, त्याच्या गतीला प्राप्त होतो. मनोनी आपण म्हणतो ना, जळभरत राजा हरणी गर्भा गेला. तो काय झाला, हरणाच्या गर्भाला गेला. कशामुळे गेला, तर त्यानं काय केलं, मरणाच्या वेळेला त्याला सतत काय झालं, त्याचं असणारं हरणाचं चिंतन लागलं. ते कुठं गेलेलं असेल, काय काय मग सतत. दुसरं उदाहरण दिलं रोहिदास, संत रोहिदास महाराजांचं. काय झालं, पूर्वजन्मामध्ये त्यांच्या एका शिष्याने त्यांना काय दिला, एक चपलाचा जोडा दिला. काय दिला, चपलाचा जोडा दिला. मग तो कपाटामध्ये ठेवला आणि यांचा अंतकाळ जवळ आला. आणि असं झोपता झोपता त्यांचं लक्ष कुठे गेलं, चपलाच्या जोड्याकडे आले. म्हणले आपण हा चपलाचा जोडा अजून घातलाच नाही, आणि त्यांचा मरण गाव झाला. मग त्यांना पुढचा जन्म कोणता भेटला, रोहिदास महाराजांचा. म्हणजे वासना. बाबा एखादा मनुष्य मुक्त झालेला असला, हा, नंतर त्याला ते काही इच्छा झाली म्हणजे नाही तसं मुक्ताला होत नाही इच्छा. ती हा मग त्याला नाही येणार, नाही मुक्ताला नाही येणार. आणि मरणे जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा तू मातेची स्मरावे. म्हणून तू काय कर, नेहमी माझं स्मरण करत राहा, कारण केव्हा मरण येईल काही सांगता येत नाही. आणि मरणाच्या वेळी ज्याला ज्या पदार्थाची आठवण होते तो त्याच गतीला प्राप्त होतो. म्हणून अर्जुना तू माझे स्मरण अखंड करत राहा. म्हणून तुकोबारा म्हणाले, अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती. असं म्हणले का, ज्याला तुझी खंड खंड प्रीती आहे, नाही, ज्याला तुझी अखंड प्रीती आहे. म्हणून तुकोबारा म्हणले, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. कथा कथा केल्यानंतर कदा कदा समाधान, पण एक सदा म्हटले ना, मग सदा चित्ता समाधान. रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. बरोबर का. न कळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती वर्ण मे किती तया सुखात रास आहे. अखंड याला काय म्हणतात, अखंड. म्हणून सदा स्मरावे तुवा मातेची सदा. डोळा जे देखावे हन का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे. डोळा जे देखावे, डोळ्याने जे पाहशील, मनी का कानी हन ऐकावे, कानाने जे ऐकशील. मनी जे भावावे, मनामध्ये ज्या पदार्थाची भावना करशील, किंवा वाचेना जे बोलशील, बघा ते आत बाहेर यागवे मीच करून घालावे. हे सर्व असणाऱ्या क्रिया काय कर, माझ्या ठिकाणीच लाव. म्हणून तुका म्हणतात ना, येणे मुखे तुझे वर्णे गुणनाम तेची माझं प्रेम देई देवा, डोळे भरून या पाहिन तुझे मुख तेची माझं सुख देई देवा. तू का म्हणे माझा सकळ देह भाव. तुकोबाराय म्हणतात, माझ्या सर्व देहाकडून काय तुझं चिंतन होऊ दे. त्या त्या इंद्रियाद्वारे काय करावं, जसं पायाने हाताचे करणे का पायाचे चालणे, पायाने तुझ्याकडे चालू दे, हाताने तुझं सत्कार्य पूजा होऊ दे. अशा प्रकारे तू का म्हणे माझा सकळ देह भाव. म्हणून घेई घेई मा जेवाचे गोड नाम विठोबाचे. अशा प्रकारे आत बाहेर आघवे मीच करून घालावे. ते सर्व असणाऱ्या क्रिया, ते सर्व आत बाहेर असलेले विषय मद्रूप करून घाल. मग सर्व काळी स्वभावे मीचे आहे. मग सर्व काळामध्ये सहजच माझं असणारं चिंतन तुझ्या स्मरणात राहील, तुला सतत माझं स्मरण होईल. अर्जुन आयुष्य झाली या मग न मरिजे, मग देह गेली या न मरिजे. असं जर आपली वृत्ती झाली, आपले सर्व इंद्रिय आपले तुका म्हणे माझा सकळ देह भाव, निळा म्हणे त्यांचा वर्तता व्यापार, अवघा क्षारंदर होऊन ठेला.
आपले सर्व जे काही इंद्रियाचे व्यापार आहेत ते जर भगवंताकरता झाले, मग अर्जुन आयुष्य झाली या, मग देह गेली या न मरिजे. देह जरी मेला तरी काय आपण मरणार, बरोबर का? का आपण देखील मरू नाही. देह गेल जरी मराला मेला, असे झाल्यावर देह गेला किंवा देह मेला तरी देखील तू मतस्वरूप झाल्यामुळे मरणार नाही. मा संग्राम केले या भय काय तुझं. मग तू जर युद्ध केलं तुला काय भीती आहे का? नाही. मदरूप झाल्यानंतर काही केलं तर काय नाही. तू मदरूप झाल्यानंतर यस्य नाहंकृत भाव बुद्धी यस्य न लिप्यते हत्वापे सैमान लोका न हंते न निबध्यते. मा संग्राम केली या तुझं काय भय. मग तू युद्ध केल्यास तुला कशाचे भय आहे? कशाचंच नाही. तू मनाबुद्धी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाग. तू आपलं मन आणि बुद्धी जर माझ्या ठिकाणी अर्पण करशील, जरी साचेसी म्हणजे निरभिमान निर्धंबासह जर माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण करशील तर मातेची गा पावशी. तू काय होशील? माझ्या स्वरूपालाच प्राप्त होशील. काय सांगितलं? जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काय मी तू पण ऐशे बरे. काय? मनबुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण कर. मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यच संशय. ज्यानं आपलं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होणार. तरी मातेची गा पावशी तू मलाच प्राप्त होशील हे माझी भाग, ही माझी प्रतिज्ञा आहे. हीची काय यावरी होय. पण माझी प्राप्ती तुझी प्राप्ती भगवंता कशाने होईल? माझी प्राप्ती कशाने होईल? अर्जुन भगवंत म्हणतात असा जर संदेह वर्तत आहे, अशा प्रकारचा संदेह तुझ्या मनामध्ये येत असेल तरी अभ्यासूनी तरी आधी अभ्यासूनी पाहे. आधी म्हणजे प्रथम तू काय कर? अभ्यासून पहा. आधी अभ्यास कर. मग नव्हे तरी कोपे. जर साध्य झालं नाही तर मग माझ्यावरती काय? राग, माझ्यावरती कोप धर. तो बघा अगोदर ज्ञानयोगाचा अभ्यास करून पहा. मग तसे घडले नाही तर सुखाने खुशाल माझ्यावर रागव. आधी काय कर? अभ्यास कर. काय? मन बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करण्याचा. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. अभ्यास योगयुक्तेन न अन्यगामिना चेतसा. बघा अभ्यास योगाने युक्त असलेलं चित्त, बरोबर का? अभ्यास योगाने युक्त असलेलं. पुन्हा न अन्यगामिना. अन्यगामिना म्हणजे इतर ठिकाणी जाणारं, परंतु न अन्यगामिना इतर विषयाकडे न जाणारं असं असणारं चित्त. चित्त कसं असावं? एकतर चित्ताने काय करावा? अभ्यास करावा योगाचा. पण योगाचा अभ्यास करायचा आणि चित्त विषयाकडे जाऊन द्यायचं असं नाही. अभ्यासही केला पाहिजे योगाचा आणि चित्त विषयाकडे जाऊन द्यायचं नाही. जसं भजन देखील करायचं, पण भजन फक्त भजन करायचं असं नाही. तंबाखू सुद्धा खायची, बरोबर का? हा, भजन सुद्धा करायचं आणि तंबाखू सुद्धा खायची. याला म्हणावं अभ्यास योगयुक्तीनं. आणि चेतसा न अन्यगामिना. आता काय होतं? भजन करता करता तंबाखूचा विडा तोंडात खायचा आणि म्हणायचं काय? म्हणायचं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. चालतं का? नाही. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे असं प्रमाण म्हणायचं तोंडाने. आणि लगेच खाली तंबाखू थुकायची. कुठं? आनंदीमध्ये. आणि आपण मुखाने काय म्हणतो? तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. लगेच तंबाखू थुकायची. ते देवावर तंबाखू थुकायची असं नाही. अभ्यास चित्ताने अभ्यास झाला पाहिजे आणि चित्त विषयाकडे पण जाता कामा नये. त्याला काय म्हणायचं? अभ्यास योगयुक्तीनं आणि चेतसा न अन्यगामिना. बरोबर का? अभ्यास तर झाला पाहिजे पण लक्ष विचलित होता कामा नये. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना असं असणारं चित्त पुरुषम परमं दिव्यम यांती अनुचिंतयन. असं काय? न अन्य विषयाकडे चित्ताने माझे अखंड ध्यान करणारा साधक दिव्य अशा मला परम पुरुषाला प्राप्त होतं. परमं पुरुषम दिव्यम परमं पुरुषम याती अनुचिंतयन. पुन्हा का मनाने काय करायचं? भगवंताचं ध्यान करत राहायचं. पार्थ अनुचिंतयन मला माझं असणारं चिंतन करीत तो पुरुष, तो साधक परमं दिव्यम पुरुषम याती दिव्य अशा परम पुरुषाला प्राप्त होतो. येण्याची अभ्यासीशी योगू.
विषयापासून मन आवरण्याच्या याच अभ्यासाबरोबर येण्याची अभ्यासेशी चित्ताशी म्हणजे या विषयापासून मनाला आवरण्याचा असा असणारा जो काही अभ्यास आहे, चित्ताशी चांग करिपा हा म्हणजे अभ्यासाद्वारे हे चित्त माझ्या ठिकाणी जोडलं जाईल अशा प्रकारे तू काय कर, चांगला अभ्यास कर. अगा म्हणले अभ्यासाने काय काय होते, भगवंत म्हणाले बघ, अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. उपाय बळे म्हणजे काय, काही जर युक्ती केली बरोबर का, काही जर योजना केली तर पांगळा मनुष्य देखील काय होतो, पर्वतावर पहाडावर चढून जातो. कोण, पांगळा मनुष्य. कसा चढून जाईल, त्यानं काही योजना केली, युक्ती केली तर. उपाय बळे, काही उपाय केले, काही युक्ती केली, काही योजना केली, काहीतरी अशा प्रकारेच चाल आखली. बघा उपायाच्या बळाने पांगळा देखील पर्वतावर जाऊ शकेल. जाणार का नाही, जाणार. काहीतरी योजना केली, काही युक्ती केली तर. तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी. तशा प्रकारे तेवी सदभ्यासे चांगल्या अभ्यासाने चित्ताने काय करायचा, निरंतर चांगला अभ्यास करायचा आणि चित्ताला परमपुरुषाची मोहर म्हणजे चित्ताला परमपुरुषाकडे लावायचं, भगवंताकडे मोहर म्हणजे त्या मार्गाने भगवंताच्या मार्गाला त्याला लावायचं. मग शरीर राहो अथवा जावो, मग शरीर राहील किंवा जाईल, देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव, अशा प्रकारे. बघा तसेच ज्या चित्तनिरोधाच्या अभ्यासामध्ये झोप चांचल्य असते तो कसा आहे म्हणले, असद अभ्यास आहे. ज्यामध्ये झोप येते म्हणा, चंचलता आहे, तो कसा आहे, असद अभ्यास आहे. परंतु झोपेच्या अधीन न होता विषय चिंतन व भोगचिंतनाने चंचल न होता व वैराग्य सहित अभ्यास, तो कसा आहे, सदभ्यास. अभ्यास तर करायचा परंतु मन विषयाकडे जाऊन द्यायचं नाही. पुन्हा आळस निद्रा अशा प्रकारे काही न येता बरोबर का, अशा प्रकारे जो काही अभ्यास आहे तो कसा आहे म्हणले, सदअभ्यास आहे. अशा सदअभ्यासाने चित्ताला अखंड परमपुरुषाच्या समोर तोंड फिरवण्यास लावून चित्त काय करायचं, मला भगवंताच्या मार्गाला लावायचं, अखंड लावायचं. कधी कधी नाही, काय नित्य तिकडच त्याचं तोंड पाहिजे. जसं सूर्यफुल आहे, सूर्य उदयाला आल्यानंतर सूर्यफुला तोंड कुठे राहतं, पूर्वेला. जसा सूर्य वर येईल तसं काय ते सूर्यफुल असं वर येतं पश्चिमेला, म्हणजे काय ते सूर्याला कधी सोडत नाही. तशा प्रकारे एकाग्र आपलं मन झालं पाहिजे. मग सगुण परमपुरुषाच्या ध्यानाकडे लवळ. मग त्यावेळेस शरीर राहो अथवा जावो त्याकडे लक्ष द्यायचं नाही. जे नाना गती ते पावते ते चित्त आत्मयाती वरील. चित्त काय म्हणले, नाना गती ते पावते. चित्त काय करतं, मनुष्याला कोणत्याही गतीला घेऊन जातं. कोणत्याही गतीला जन्माला काय करतं, कोणत्याही जन्माला घेऊन जातं. कोण जातं, चित्त घेऊन जातं, कोणत्याही जन्माला घेऊन जातं बरोबर का. मग तिकडे जावं नाही असं वाटत असेल तर काय करायचं, चित्ताला परमपुरुषाची मोहर लावायची, त्या भगवंताच्या मार्गाकडे लावायचं. त्या मार्गाने लावल्यानंतर मग ते काय करेल, चित्त आत्मयातेवरील. मग ते काय करेल, आत्मस्वरूपाला वरील, आत्मस्वरूपाला अनुसरेल. मग कवन आठवे देहाते गेले की आहे. मग अशा वेळी देह आहे का गेला याची कोणाला भले आठवण येईल, कोणालाच येणार नाही. बघा जे नाना गतीला प्राप्त करून देणारे आहे ते चित्त आत्म्याला वरील. जसं काय आत्म्यासंग काय करेल, ते लग्न करेल, आत्म्याशी काय होईल, एकरूप होईल. लग्न म्हणजे काय, एकरूप होणे. हा पै सरितेचे नि ओघे सिंधू जळा घोगे मिळाले. सरितेचे नि ओघे सिंधू जळा, सरितेचे नि ओघे सिंधू जळा मिळाले. बघा सरितेच्या ओघाने म्हणजे काय, नदीच्या पाण्याचा आश्रय घेऊन बरोबर का, नद्याचे असणारे मोठे ओघ किंवा नदीचा आश्रय घेऊन पाणी काय होतं, समुद्राला जाऊन मिळतं. मग पाणी समुद्राला मिळाल्यानंतर ते परत मागं पाहतं का, अरे मागं काय चाललं आपण पाहिलं जोवर. एकदा का ते समुद्राला मिळालं तर मागं पुन्हा ते काही पाहण्याकरता येत नाही. बघा नद्याचे ओघ मोठ्या प्रमाणामध्ये समुद्राच्या पाण्यात मिळाले असता मागे काय घडत आहे ते पहावे म्हणून ते परत येतात का, नाही. मागं काय झालं ते काय आठवत नाही. एकदा का ते समुद्राला जाऊन मिळाले पुन्हा ते माघारी येत नाही ना. ते समुद्राची होऊन ठेले ते काय होतात, समुद्र होऊन राहतात. तशा प्रकारे एकदा का चित्त
चित्ताचे चैतन्य झाले. एकदा का चित्त चैतन्य स्वरूप झालं, जसं नदीचं पाणी समुद्ररूप झाल्यानंतर ते माघारी येत नाही, तशा प्रकारे एकदा का चित्त त्या परमपुरुषाचं चिंतन केल्यामुळे चित्त हे चैतन्य झाल्यानंतर ते काय माघारी येत नाही. काय येतं माघारी? येतं परत शरीराकडे. शरीर आहे का नाही पाहण्याकरता, कसं आहे काय नाही. जेथ याता यात निमाले, ती चित्त काय होतं? जेथ याता यात निमाले, ज्या ठिकाणी यातायात म्हणजे काय जाणं येणं संपतं असं असणारं घनानंद, जे आनंदाने घन आहे, म्हणजे आनंदाने भरलेलं आहे. घनो, जे आनंदाने कसं आहे? घनो म्हणजे भरलेलं आहे. घन म्हणजे काय? जड, भरलेलं आहे, असं भरभरीत असलेलं, आनंदाने भरलेलं असलेलं जे काय स्वरूप आहे, त्या स्वरूपाला काय होतं? चित्त प्राप्त होतं. मग ते परत माघारी येत नाही. चला पुढचा श्लोक उद्या बघू. कविं पुराण मनुशासितार मनोरणीयान समनुस्मरेद्य. मनोरणीयान समनु सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः परस्तात्. कुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.